मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. तर हां, आजपासून द ॲशेस सेकंड टेस्ट फर्स्ट डे झाला. सेकंड टेस्टला सुरुवात झाली. तर आजचा दिवस तसा पहिला तर ऑस्ट्रेलियाचाच होत होता. 264वर 8 विकेट होते. 264वर 9वा पण विकेट गेला आणि त्याच्यानंतर आता 325 आय थिंक 325 झाले. 9 विकेट, 1 विकेट आहेत. जॉर्फर आर्चर आणि रूट या लोकांनी जवळजवळ 70 ऑड रनची पार्टनरशिप केली. तर इकडे जरा मग इंग्लंडला म्हणजे पुढे गेले, नाहीतर आजचा दिवस पूर्ण ऑस्ट्रेलियाचा होता. 280-70पर्यंत ऑल आऊट व्हायला पाहिजे होते इंग्लंड, पण चांगलं ह्यांनी जॉर्फ्रा आर्चर काउंटर अटॅक केला. त्यांनी कितीवर नॉट आऊट खेळतो 32वर 26 बॉलमध्ये. आणि हा पण मग रूट काय मग ऐकतोय तो पण मग 135वर नॉट आऊट आहे. तर ऑस्ट्रेलियाकडं आणि इंग्लंडची स्टार्ट पण खराब झाली. त्यांना त्यांच्या पूर्ण इनिंगमध्ये 4-0 आहेत. डक ओपनर डकेट 0 1 बॉल, ऑलिपोप 0 3 बॉल, जेमी स्मिथ विकेटकीपर बॅट्समन खूप छान आहे, पण इंडियाला त्यांनी खूप रडवलेलं आहे. ह्यांनी इथे 0वर आऊट झाला 2 बॉल्स. आणि ब्रायडन कार्स 2 बॉल्स. तर असं आता हे एवढे 4-0 आहेत, तर मग त्यांची काय अवस्था होती ते विचार करा. पण रूट कुठून नाही कुठून स्टँड करतो तो, आणि एक मस्त पार्टनरशिप लावली त्यांनी लास्ट विकेटसाठी. अजून खेळतात आहे. झॅक क्रॉवली जो दुसरा ओपनर आहे तो चांगला खेळला. 76 केले 93 बॉलमध्ये. आणि हॅरी ब्रुक्स चांगला स्टार्ट मिळालेला, पण आऊट झाला. 31 केले 33 बॉल. फास्ट खेळत होता. बेन स्टोक बॅड फॉर्म आहे त्याचा. इंडियाबरोबर एक फक्त सेंचुरी केली होती, त्यानंतर काय एवढं काही खास त्याचा फॉर्म तेव्हा पण नाही आणि आता पण नाही दिसत. 19 रन्स 49 बॉल्स. विल जॅक 19 51 बॉल्स. गस्ट ॲटकिस्टन 4 रन्स 3 बॉल्स. ब्रायडन सांगितलं 0. आणि जॉर्फा आर्चर खेळतोय 32 26 बॉलमध्ये. तर उद्या बघूया अजून इंग्लंड किती ॲड करते या स्कोअरमध्ये. पण चांगला त्यांनी कमबॅक केला, कारण खूप लवकर विकेट गेले होते त्यांचे. 268वर 2 विकेट पडले, 8 आणि 9. 264वर मिचेल स्टार्स डे ऑफ द बॉलर 19 ओव्हर 71 रन्स आणि 6 विकेट. बाकीच्या बॉलरला एक विकेट मिळाले. नासिर 14 ओव्हर्स 43 रन्स 1 विकेट. बोलंड 19 ओव्हर्स 87 रन 1 विकेट. तर असा आजचा ॲशेसचा पहिला दिवस होता, जो थोडा मिक्स राहिला. पहिला असं वाटतं ऑस्ट्रेलिया डॉमिनेट करते, पण नंतर इंग्लंडने चांगलं कमबॅक केलं. 325 9 विकेट्स बॅड नाही आहे तसं पहिल्या दिवशी तरी. बघू आता कोण अजून जास्त त्याच्यात हे करतं, म्हणजे उद्या ते लोक अजून ॲड करतात रन की ऑस्ट्रेलिया लवकर ऑल आऊट करते आणि आपली इनिंग स्टार्ट करून लीड घेते, की कसं काय त्यांना स्टार्ट मिळतो ते उद्या कळेल. मॅच कुठल्या देशात चालली, इंग्लंडच्या की ऑस्ट्रेलियाच्या. आणखीन एक ही चालू आहे टेस्ट मॅच, न्यूझीलंड वर्सेस वेस्ट इंडिज. न्यूझीलंडने फर्स्ट इनिंगमध्ये 231 केलेले आणि सेकंड इनिंगमध्ये 417 4 लॉस डिक्लेअर केलं आहे त्यांनी. नाही, डिक्लेअर नाही केलं अजून. आणि ह्याला कोणची वेस्ट इंडिजची फर्स्ट इनिंग 167ला ऑल आऊट केलं होतं. आत्ता जी सेकंड इनिंग न्यूझीलंडची चालू आहे, ज्याच्यात 417मध्ये कॅप्टन लेथम 145 केले आणि रचिन रवींद्र 176 केले त्यांनी. आणि डफी हा त्या न्यूझीलंडला जो बॉलर मिळाला आहे तो टेस्टमध्ये आणि ODIमध्ये पण खूप चांगली बॉलिंग टाकतो आहे. आता पण त्यांनी 5 विकेट घेतलेत वेस्ट इंडिजबरोबर. 17 ओव्हर 0.17.4 ओव्हर्स 34 रन्स 5 विकेट्स. तर आता कदाचित उद्या डिक्लेअर वगैरे पण करतील ते लोक आणि त्या वेस्ट इंडिजला देतील, लवकरच मॅच संपेल. तर असं होतं.
काल इंडिया हरली आहे खूप. परत बॅकलॅश आला आहे गौतम गंभीरवरच, कारण तो खूप काय मोठ्या मोठ्या असे कॉमेंट्स पास करतो, नंतर त्यालाच त्याचं मग आन्सर द्यायला लागतं. पण जसं आता मोहम्मद कैफने एक ट्विट केलं होतं की गौतम गंभीर बोलतो की प्लेयरनी कंडिशन आणि पिचला हे केलं पाहिजे, कॅपिटलाइज केलं पाहिजे, स्वतःला मोल्ड केलं पाहिजे. अरे पण तू जे सिलेक्ट करणारा तूच आहेस ना त्या प्लेयरला, ते प्लेयर नाही करू शकत आहे, मग कसं काय त्यांना सिलेक्ट करतो. मी पण तेच आता काल पण मी तेच बोललो की काही प्लेयर नाही डिझर्व करत आहे. रेड्डी, राणा, वॉशिंग्टन सुंदर आहे, पण त्याला तुम्ही कुठे ऑलराऊंडर म्हणजे आहे तो बऱ्यापैकी ऑलराऊंडर, पण तुम्ही त्याला 4 नंबरवर 5 नंबरवर का पाठवताय? राहू दे 7-8वर तो खूप म्हणजे काही चांगले इनिंग आहे त्याच्या. तो काय अक्षर पटेल आहे का? त्याला अक्षर पटेल बनवायचा प्रयत्न करताय की इरफान पठाण बनवायचा प्रयत्न करताय ते ते कळत नाही. गौतम गंभीर त्याला एवढा पुढे का पाठवतोय आणि बॉलिंग त्याला देत नाही पूर्ण. काल जडेजासारख्याला पण 7 ओव्हर दिल्या. KL राहुलची कॅप्टनशिप खूप डाव म्हणजे हे लूप होल आहेत. कॅप्टनशिप इझी जॉब नाही कॅप्टनशिपचा, म्हणून माझा फेवरेट कॅप्टन MS धोनी. तर आता शेवटची डिसायडर ODI आहे, आपण तर बघू काय होते त्याच्यामध्ये. जिंकलं तर बरं आहे, नाहीतर खूप गौतम गंभीरवर हे होणार आहे पोस्टमॉर्टम. तर बघूया थर्ड ODIमध्ये काय करतात ते. त्याच्यामध्ये सांगायचं तर कोहलीचा काय फॉर्म लागलेला दिसतोय, जो आता फक्त ODIचाच फॉर्मॅट खेळतो आहे, तरीसुद्धा बॅक टू बॅक 100 म्हणजे गुड. तर मित्रांनो, असंच तुम्ही व्हिडिओ बघा, आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.